आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। मराठा समाजाच्या सर्वेक्षणात पुणे विभाग अव्वल, विभागात 9,30,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण, तर राज्यात 95% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती। पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाचं सर्वेक्षण 100% पूर्ण, शेवटच्या 3 दिवसात 11% सर्वेक्षण केल्यामुळे मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याची महापालिका प्रशासनाची माहिती। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी नामांकनात लोहगडाचा समावेश, शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त 12 शिवकालीन गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश। गेरोडा कारागृहात 812 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, सीसीटीव्ही यंत्रणेचे गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगींच्या हस्ते उद्घाटन। पुण्याच्या भोरमधल्या राजगड साखर कारखान्याची 24 लाख रुपयांची फसवणूक, गळीत हंगामामध्ये कारखान्याला कामगार आणि वाहन पुरवतो सांगून फसवणूक, 5 ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकाजवळ मालवाहू ट्रेलर उलटला, चौकात मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्यानं वाहतूक ब्रेमेन चौकातनं वळवली। पुणे जिल्ह्याची पीक कर्ज वाटपात विक्रमाची हॅट्रिक, पीक कर्ज वाटपामध्ये सलग 3ऱ्या वर्षी उच्चांक गाठत नवा विक्रम प्रस्थापित। यावर्षी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5,763 कोटी रुपयांची पीक कर्ज वाटप। पुण्याच्या भोरमधल्या हिरडोशी गावामध्ये युवा शेतकऱ्यानं पारंपरिक भात नाचणी शेतीला फाटा देत केली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची 7,000 रोपं लावत घेतलं लाखोंचं उत्पन्न। पुण्याच्या उरुळी कांचन जवळच्या शिंदेवणे या गावात घाटामध्ये वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीला अटक, पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू।